भक्तवंशा कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अनुकंपेनं ग्रामदेवतेच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये ग्रामदेवतेच्या कृपाशीर्वादाने जगत उद्धाराकरता अवतरित झालेल्या समग्र साधू संत मायबापांच्या मार्गदर्शनाने या क्षेत्र काढणे परिसरामध्ये वास करत असणारे काही भाविक मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी, परमार्थिक अनुरागी असणारे भगवत प्रेमी मंडळी, या सर्वांच्या सहकार्यामध्ये या काढणे क्षेत्रातील विविध क्षेत्रामध्ये वावरणारे सर्व मान्यवर मंडळींच्या सहकार्यानं या काढणे गावातील सर्व संस्कारी तरुण वर्ग असेल त्या सर्व संस्कारी तरुण वर्गांच्या सहकार्यानं आणि जमलेले आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप आपणा सर्वांच्या अमूल्य अशा उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष प्रत पहिले आणि या पहिल्या वर्षातल्या तिसऱ्या सत्रातली कीर्तनरूपी सेवा सद्गुरु कृपेने मला प्राप्त झाली. मी माझं भाग्य समजतो आणि माझ्यापेक्षा तुमचं दुहेरी भाग्य आहे की गावामध्ये पहिल्या वर्षी सप्ताहाला प्रारंभ होत आहे. एवढ्या दिवस झालं कुठंतरी आपल्या मागचं सरलं नसेल, आपलं मागचं कुठंतरी बाकी असेल, किंचित मात्र काहीतरी बाकी असेल. मग परिसरातील सर्व गावांमध्ये सप्ते होते पण काढण्यात सप्ता नव्हता. पण कोणत्या जन्माची पुण्याई एकत्रित झाली आणि एकदा का त्या पुण्याचा संचय एकत्रित झाल्यामुळं आपल्या गावाला हा सुवर्णिम योग प्राप्त झाला. काय पुण्य राशी गेल्या भेदोन आकाशी, तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ. आपण भाग्यशाली आहोत. फार मोठं भाग्य कुठल्या तरी जन्माचं आपलं असेल, अगणित पुण्याई फलद्रूप झाली असेल म्हणून आपल्या गावाला हा योग प्राप्त झाला. कारण तीळ तीळ पुण्य साचा पडे, तेही बहुत जन्मा अंती जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. संतांचा समागम प्राप्त होण्याकरता गावामध्ये माऊलींचं व्यासपीठ स्थापित होण्याकरता गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरेचा उदय होण्यासाठी कोणत्या तरी जन्माची अगणित पुण्याई पाठीशी असावी लागते. तुका म्हणे हो. वेळ झालाय 10 वाजले. तुम्ही प्रमाण दिले मला हरकत नाही, मी 12-1 वाजेपर्यंत. अगणित जन्माची असंख्य पुण्य सामुग्री असेल, त्यामुळे कुठेतरी हा योग प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आणि हे सगळं भाग्यानं प्राप्त झालेलं आहे. आपण फार मोठी भाग्यशाली गावकरी मंडळी आहात की आपल्या गावामध्ये व्यासपीठाची प्रवाही परंपरेचा श्री गणेश झालेला आहे. या माऊलींच्या व्यासपीठाच्या माध्यमातून 7 दिवस माऊलींचा सहवास तुम्हाला प्राप्त होत आहे. आणि या 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दैदिप्यमान व्यासपीठाच्या संपर्कात सामुदायिकरित्या एकत्र येण्याचा योग प्राप्त होतोय. आपण भाग्यशाली आहात. फार मोठं भाग्य आहे आपलं की सामुदायिकरित्या माऊलींच्या व्यासपीठाच्या संपर्कात तुम्ही एकत्रित येता. यद्यपि विचार केला तर सामुदायिकरित्या एकत्र येण्याची बरीच ठिकाणं आहेत जिथं अशी सगळे मिळून आपण एकत्र येतो. मग त्यामध्ये पहिला नंबर लागतो गावची यात्रा. गावच्या यात्रेच्या निमित्तानं लोक सामुदायिकरित्या एकत्र येतात. यात्रेला आपण सगळे मिळून एकत्र येतो. गावामध्ये एखादा लग्न समारंभ असेल तर लग्न समारंभाच्या निमित्तानं सुद्धा लोक एकत्रित येतात. एखादा सामाजिक कार्यक्रम असला तर लोक एकत्रित येतात. राजकीय कार्यक्रम असला लोक एकत्रित येतात. शैक्षणिक कार्यक्रम असला लोक एकत्रित येतात. मनोरंजनात्मक कार्यक्रम असला लोक एकत्रित येतात. या जगात अशी बरीच ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण सामुदायिकरित्या लोक एकत्रित करतो.
आणि त्या ठिकाणी आपण एकत्रित येतो. अशी बरीच ठिकाण आहेत की जिथं लोक सगळे मिळून एकत्रित येतात. पण इतर ठिकाणी सामुदायिकरित्या एकत्र येण्यामध्ये आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून माऊलींच्या व्यासपीठाच्या संपर्कात सामुदायिकरित्या एकत्र येण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे? काय फरक आहे तुम्ही म्हणाल? इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर लोक जेवायला देतात, इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर भेटीगाठी होतात, इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर ओळखी वाढतात, इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते, संभाषण होतात. आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या सानिध्यात एकत्र आल्यानंतर सुद्धा लोक एकत्र आल्यानंतर भेटीगाठी होतात, विचारांची देवाणघेवाण होते. इतरांपेक्षा इथं आल्यानंतर पोटभर खायला मिळतं चांगल्या प्रकारचं. मग सगळं सेमच आहे, बदल काय? फरक काय? फरक फार मोठा आहे. कोणता? बाकीच्या इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपले विचार शुद्ध होतील, आपली कृती पवित्र होईल, आपली भावना सात्विक होईल, सांगता येणं कठीण आहे. समजा तुम्ही लग्नाला गेला आणि तुमचे विचार शुद्ध झाले असं ऐकायला मिळालं. लग्नाला गेलो माझे विचार पवित्र झाले असं ऐकायला मिळालं का कुठं? होतही असतील पण शक्यता नाहीये, गॅरंटी नाही सांगता येईल की नाही. राजकीय कार्यक्रमाला गेलो आणि कृतीमध्ये पवित्रता आली, कार्य करायला मी पवित्र झालो असं कधी ऐकायला मिळत नाही. आणि जरी एखाद्या वेळेस होत असेल तसं तर अपवादात्मक आहे, 100% गॅरंटी देता येत नाही. म्हणजे बाकीच्या इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर विचार शुद्ध होतील, कृती पवित्र होईल आणि आपली भावना सात्विक होईल, सांगता येणं कठीण आहे. पण जो अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या सानिध्यात येतो ना, ज्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सानिध्यात संत विचारांच्या संपर्कात जो येतो तो 100% गॅरंटीने सांगतो, इथं आल्यानंतर माझे विचार शुद्ध झाले, इथं आल्यानंतर माझी कृती पवित्र झाली आणि इथं आल्यानंतर माझी भावना सात्विक झाली. जास्त लांबवत बसत नाही मी. आता हा 3रा दिवस आहे. मागील 2 दिवसामध्ये आपल्या भावनेमध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये जे परिवर्तन झालं तोच या सप्ताहाच्या पवित्रतेचा दाखला आहे. या 2 दिवसात तुम्हाला काय अनुभव आला सांगा बरं? किती पवित्र वाटते नाही? असं वाटतंय गावामध्ये कुठंतरी एक वेगळ्याच वातावरणामध्ये आपण, कुठंतरी भक्तीचा उदय गावात झाला असं वाटायला लागतं. कारण माऊलींचं व्यासपीठ एवढं पवित्र आहे, सप्ताहांची परंपरा एवढी दैदिप्यमान आहे की त्या सप्ताहाची परंपरा ज्या गावात प्रवाहित होते, ही सप्ताहाची ज्ञान गंगा असंख्य ठिकाणी प्रवास करत 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 जाते आणि त्या सप्ताहाच्या प्रवाही ज्ञान गंगेनं काढणे हे गाव सुद्धा निवडलं आणि ती ज्ञान गंगा आपल्या गावातून व्हायला सुरुवात झाली. आता या ज्ञान गंगेच्या संपर्कात जो एकत्र येतो तो 100% सांगू शकतो, इथं आल्यानंतर माझे विचार शुद्ध होतील, इथं आल्यानंतर माझी कृती पवित्र होईल, इथं आल्यानंतर माझी भावना सात्विक होते. हे या सप्ताहाची फार मोठी परिणिती आहे महाराज. साधला पर्व काळ, हरिनाम सप्ताहाचा पर्व काळ हा या माऊलींच्या व्यासपीठाच्या दैदिप्यमान असणाऱ्या श्रंखलेचा पर्व काळ ज्यानं साधला. साधला पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. आतला मळ जातो, आतला मळ विचारात सुद्धा असतो, आतला मळ कृतीत सुद्धा असतो, आतला मळ भावनेत सुद्धा असतो. या आधुनिक जगात वावरणाऱ्या माणसाच्या विचारधारेकडे पाहिलं तर भुरसटलेली विचारधारा आहे, अपवित्र विचारधारा आहे, नकारात्मक विचारधारा आहे, निरर्थक विचारधारा आहे. आपला विचारांचा दर्जा आपण पाहिला तर निकृष्ट दर्जाचा विचारधारा आहे आपली. कधी विचारांमध्ये दुसऱ्याबद्दल चांगली भावनाच नाही, कधी पवित्र विचारधारा नाही. पण याच विचारांना पवित्र करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर अखंड हरिनाम सप्ताहांची परंपरा करते. याच कृतीला पवित्र करण्याचं सानिध्य जर कुठं होत असेल
या विकृतीला पवित्र करण्याचं माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाची प्रवाही परंपरा. या भावनेला सात्विक आणि भक्तियुक्त अंतकरणाने परिष्कृत करण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आणि म्हणून एका वाक्यात अखंड हरिनाम सप्ताहाच्या हेतूचं, साधू संतांच्या दृष्टिकोनातला अखंड हरिनाम सप्ताहाचा हेतू काय, उद्देश काय, एका वाक्यात सांगतो. नाविन्यपूर्ण जीवनशैलीच्या निर्मिती करता साधू संत महात्म्यांनी पुरुषार्थ पूर्वक केलेला अलौकिक प्रयास म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. काय कळलं? नाविन्यपूर्ण जीवनशैलीच्या निर्मिती करता, नाविन्यपूर्ण जीवनशैलीच्या निर्मिती करता साधू संत महात्म्यांनी पुरुषार्थ पूर्वक केलेला अलौकिक प्रयास, सायास, आयास, याचंच नाव अखंड हरिनाम सप्ताह. कष्टानं साधू संतांनी ही सप्ताहांची परंपरा चालू केली आणि या साधू संतांच्या कष्टानं निर्माण झालेल्या परंपरेला जो जोपासतो त्याचं जीवन पवित्र होतं, त्याचं जीवन कृतार्थ होतं, त्याचं जीवन भक्तियुक्त अंतकरणाने परिष्कृत होतं. विठ्ठल विठ्ठल नाही महाराज. आणि या सप्ताहाला मूर्त रूप देण्याकरता, या सप्ताहाला परिपूर्ण करण्याकरता ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ना त्यांच्यासारखा भाग्यशाली दुसरा कोण नसेल. सगळे भाग्यशाली आहेत. या सप्ताहाला मूर्त रूप जे देत आहेत ना, या सप्ताहाला सहकार्य जे करत आहेत, या सप्ताहाला परिपूर्ण करण्याकरता झटत जे आहेत ना, ते खरंच भगवंतानं निवडलेलेच लोक आहेत. नाही तर हे सगळं घडत नाही. भगवान परमात्मा आपलं कार्य जर कोणाच्या माध्यमातून पूर्ण करत असेल तर तो एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करतो, त्या व्यक्तीमध्ये विचार प्रेरित करतो, त्या विचाराद्वारे भगवंताचं कार्य प्रवृत्त होतं आणि पूर्णत्वाला जातं. आणि म्हणून आपण सगळ्या मंडळींचा मी विशेष करून आभार मानतो की आपण या प्रवाही ज्ञान परंपरेचा उदय या गावामध्ये केलेला आहे. फक्त एवढंच आहे, या ज्ञान परंपरेला सुरुवात झालेली आहे. आपण या ज्ञान परंपरेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सहकार्य करावं, उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि आपल्या जीवनाला भक्तिमय वातावरणाने परिपूर्ण करावं. बस एवढंच आपलं काम आहे. आता बाकी दुसरं काही नाही. आणि सप्ताहाची सुरुवात चांगल्या सत्पुरुषांच्या हातून झाल्यामुळं सप्ताह पुढे वाढत जाणार यात शंकाच नाही. कारण सप्ताहाची सुरुवात, सप्ताहाची मुहूर्तमेढ, सप्ताहाला चांगल्या सत्पुरुषांची जर उपस्थिती असेल ना तर एवढं संकेत समजायचे असतात की एखादा महात्मा, एखादा भगवत अनुरागी, एखादा भगवत भक्त, एखादा निष्ठावंत उपासक सप्ताहामध्ये जर आपल्याला भेट देत असेल, त्यांचा आशीर्वाद मिळत असेल तर आपलं कार्य सिद्धीला जाईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. त्या तात्यांच्या सारख्या महापुरुषांनी इथं येऊन आपलं स्वागत केलेलं, आशीर्वाद दिलेले आहे. याचा अर्थ आपण खूप भाग्यशाली आहात. आमचंही भाग्य आहे पहिल्या वर्षाच्या सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा करण्याची आम्हालाही संधी मिळाली. आमचंही भाग्य आहे. कुठंतरी पुढं तुमच्या सप्ताहाच्या 25व्या वर्षी, 50व्या वर्षी, 75व्या वर्षी जर फार मोठा दैदिप्यमान काढणे क्षेत्रामध्ये जर कार्यकर्त्यांनी सप्ताह मोठा केला ना 25व्या वर्षाचा, तर आम्ही त्यावेळेला सांगू शकतो आता 25वं वर्ष आहे, पण पहिल्या वर्षाची कीर्तन पुष्प गुंफण्याचं भाग्य सद्गुरु कृपेनं आम्हाला मिळालं. असं सप्ताहाला सहकार्य करा. सप्ताह करता आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देणे इतका मोठा नाही, पण निश्चितच भगवंताच्या चरणावर प्रार्थना करतो की आपलं कार्य फार मोठं व्हावं आणि अध्यात्माच्या कार्यानं आपल्यामध्ये अध्यात्माचा श्री गणेश व्हावा, अध्यात्माचा सूर्य उदय व्हावा, अशा प्रकारच्या अपेक्षा भगवंताच्या चरणावर उपस्थापित करतो. प्रस्तुत अभंग सेवेकरता जो निवडलेला आहे तो सुखसागर सिंधू जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला शरण जाण्याकरता जीवाला प्रवृत्त करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत संभावनांनी युक्त असणारा मानव देह ज्या ज्या जीवाला प्राप्त झालेला आहे त्या त्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबराय भगवत चरणावर शरणागती स्वीकारावी याकरता प्रवृत्त करतात.
ज्याला हा मानव देह प्राप्त झाला, अनंत संभावनाने युक्त असणारा मानव देह, ज्याच्याबद्दल बोलत असताना असं म्हटलं जातं, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. नुसतं पुण्य वाढून सुद्धा चालत नाही. नुसतं पुण्य वाढलं तर मानव देह मिळणं कठीण आहे. स्वर्गात जागा मिळेल. नुसतं पुण्य वाढलं स्वर्गात जागा मिळेल, आणि स्वर्गात जागा मिळाल्यानंतर पुण्य जसं जसं क्षीण होत जाईल, कमी होत जाईल, तस तसं सूर्यातलं आपलं पद बाजूला सारलं जातं, पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती मागारे मृत्यू लोका. परत मग मृत्यू लोकात यावं लागतं. अधिक पुण्य वाढून सुद्धा चालत नाही, अधिक पाप वाढून सुद्धा चालत नाही. ज्या क्षणी पाप आणि पुण्य समान होतं, त्या क्षणी जीवात्म्याला नरदेहाची प्राप्ती होते. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. एवढंच नाही, तुकोबरे सांगतात, मिळालेला हा अनमोल ठेवा, बहुमूल्य ठेवा, हा मानव देहरूपी जो ठेवा मिळालेला आहे, हा मिळालेला ठेवा म्हणजे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा असा मिळालेला ठेवा आहे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? काय झालं, एकदा राजानं दौंडी दिली. आपण जास्त लोड मध्ये जायचं नाही आता. आपलं एकदा राजानं राज्यभर दौंडी दिली. जो कोणी ग्रहस्थ कावळा पकडून आणील त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. ही दौंडी ऐकली एका आंधळ्या गृहस्थानं, आणि आंधळा बिचारा नदीवरती आंघोळ करायला गेला. आंघोळ करायला गेल्यानंतर आंघोळ केली, सूर्याला अर्घ्य दिला, आणि आंधळ्यानं सहज टाळी वाजवली आणि त्याच्या टाळीत कावळा सापडला. आता त्या आंधळ्यानं ऐकलेली दौंडी की जो कोणी ग्रस्त कावळा पकडून आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस दिले जाईल. आंधळ्याला झाला आनंद. आंधळा म्हणाला, कावळा पकडला एका टाळीत, अर्ध्या राज्याचा मालक मी झालो. पण त्याच क्षणी आंधळ्याच्या मनात मोह उत्पन्न झाला. आंधळा विचार करतो, एका टाळीत एक कावळा पकडला, अर्ध्या राज्याचा मालक झालो, अजून एक टाळी वाजवूया, अजून एक कावळा पकडूया, म्हणजे संपूर्ण राज्याचा मालक. मग काय केलं आंधळ्याने? विचार केला, आता कावळा पकडलेला ठेवायचा कुठं? आंधळा विचार करतो, पाण्याच्या पात्रात आपण उभा, एक काम करूया, पकडलेला कावळा आंधळ्यानं आपल्या काकेत ठेवला. कुठे ठेवला? काकेत. आणि काकेत कावळा ठेवून आंधळ्यानं दुसऱ्या कावळ्या करता टाळी वाजवली. काय झाला असेल? दुसरा मिळाला का? दुसरा तर मिळालाच नाही, पण पहिला होता तो सुद्धा निघून गेला. तुकोबराय सांगतात, तो आंधळा आपणच आहे. आपली अवस्था अशीच आहे महाराज. पावला हा देह कावे काही